साध्य करायचं आणि काही कारणास्तव आपण जर तिथं स्टॉप केलं ना तर त्याच्यामुळे थोडंसं डिप्रेशन होतं. पहा चिमण्या अजून पण येतात आमच्याकडे. ठीक आहे, दोघी आहेत पण एक दिसत नाहीये कुठं गेली ती. एक चिमणा आणि एक चिमणी. हा आले. तर सकाळी सकाळी आहे ना उन्हाला बसलेलो आहोत. आज थोडं लेट उठलो, आज सॅटरडे आहे. तर तांब्या चिमटा दिसला. तर हा दुसरा तांब्या आहे उठल्यापासून सकाळचा. म्हणजे हा दुसरा तांब्या कंप्लीट केला की 1.25 लिटर पाणी कंप्लीट झालं सकाळचं. वॉक वगैरे नाही आणि वॉकला दररोज जाणंच होत नाही कामाने. फक्त या 10 दिवसात आहे ना फक्त 2 दिवस मी वॉकला गेलते महिन्याने. मी सकाळी काय होतं दिवसभर गडबड काही ना काही चालू असते त्यामुळे उठणं काही सकाळी होत नाही. काय आहे ते खरं. तर 2 दिवसच वॉकला गेलो. आज सॅटरडे, आज बाहेर जायचा प्लॅन होता पण असा मूड नाही आहे कुठल्या गोष्टीचा की काही करावं म्हणून. असा उल्हास राहिलेला नाही आहे, इंटरेस्ट नाही राहिला कुठल्या गोष्टीत. तर बसलेत. सकाळ सकाळ मॉर्निंग वॉटर पाणी पितोय आणि सेहतीसाठी पाणी खरंच खूप छान असतं. आणि ब्रश करण्याच्या अगोदर पाणी पिलेलं केव्हा पण चांगलं बेटर. तर मी आहे ना ब्रश करायच्या अगोदर 1.25 लिटर पाणी कंप्लीट करत असते. कारण माझ्या सेहतनुसार मला आहे ना कमीत कमी 4.25 लिटर 4 लिटर तरी पाणी पिलं पाहिजे म्हणून सांगितलं आहे. का तर 10 दिवसात माझं फक्त 1 किलो वेट कमी झाले. मी वेट कमी करण्यासाठी कोर्स वगैरे तो केलेला नाही आहे, तरी सरांचं म्हणणं आलं की तुम्ही 4 लिटर पाणी कंप्लीट करा. तर चलात मग आणि होतं ते 4 लिटर पाणी इझिली कंप्लीट होऊन जातं. आणि उठल्यामुळे टिकली वगैरे काहीच नाही आहे, आरशातच पाहिलं नाही मी, डायरेक्टली बाहेर आले पाहू शकता. आणि सचिनचा टाईम लवकर असतो, सचिन उठले त्यांचं रुटीन वगैरे सगळं कंप्लीट होतं. आता मी शेक बनवते माझ्यासाठी. तर शेक बनवण्यासाठी आपल्या सर्वांना माहितीच असतं की बर्फ लागत असतो. तर हा दुधाचा बर्फ आहे. आज लेट झाला त्यामुळे फ्रेश ड्रिंकला पण लेट झाला घ्यायला. आता आपण त्या भांड्यात ज्यूस बनवू शकतो कुठला बनवायचा. थांबा ना आलो. दोन्ही आता काम पटपट करून घ्यावं लागेल. आज माझं घरी शेक घ्यायचा फर्स्ट डे आहे. तर थोडंसं आहे ना थोडंसं जजमेंट चुकलं त्याच्यामुळे थोडासा शेक आहे ना पातळ झालेला आहे. तर मी नक्की ट्राय करेन की दुसऱ्या दिवशी शेक माझा व्यवस्थित बनावं म्हणून. माझी आज कंडिशन अशी होती की असं वाटत होतं की मी मोठ्याने रडावं, पण रडलं तर सर्वच जण हादरून जातात म्हणून आतल्यात आहे ना असं वेगळंच काहीतरी फील होत होतं मला. आणि मी रडले ना की सचिनला खूप टेन्शन येऊन जातं की मला काय झालं, कारण सचिन मला खुश ठेवण्याचा कंटिन्यू प्रयत्न करत असतात. तर माझी अवस्था पाहून सचिन म्हटले चल आपण थोडंसं बाहेर फिरून येऊयात म्हणजे तुला थोडंसं बरं वाटेल. तर ट्रिपला जायचा प्लॅन पण याच गोष्टींमुळे कॅन्सल केला की कारण आहे ना काहीच करण्याची इच्छा माझी राहिलेली नव्हती ह्या कंडिशनपर्यंत. तर आमच्या नजदीकच आहे ना एक मंदिर आहे. तर तिथं आहे ना खूप शांतता असते. माझी कंडिशन आत्ता अशी होती की मी एखाद्या ठिकाणी जाऊन असं मला वाटत होतं की मी शांत बसावं. मी सचिनला म्हटलं की मला आमच्या इथं आहे ना स्वामींचं केंद्र आहे. तर त्यांना म्हटलं मी मला आहे ना तुम्ही स्वामींच्या केंद्रात नेऊन सोडा, मी थोडा वेळ तिथे एकटी शांत बसते. तर म्हटले नाही आपण देवाला जाऊया. तर दुसऱ्या ठिकाणी मला ते घेऊन गेलेले आहेत. तर इथं आहे ना महादेवाचंच मंदिर आहे. तर ज्यावेळेस माझं 16 सोमवारचं उद्यापन झालं ना तर त्यावेळेस आहे ना मी इथंच अभिषेक केला होता. आणि महादेवाच्या पिंडीवरती लाल फुले वाहिली जात नाहीत, पण ही पूजा कोणी केली माहिती नाही, पण तिथे आहे ना लाल गुलाबाची फुलं पण वाहिलेली होती. आणि हे मंदिर आहे ना प्राचीन काळापासून आहे.
हं? नील पडते तिथे लय सायलेंट वातावरण आहे. काय म्हणजे हे नाही मस्त आहे ना. कोणी वाजलं गुलाब हे करत नाहीत ना. लाल फुल नाही का ज्याला माहिती नसेल त्याला पाहिजे असेल. तर दर्शन झाल्याच्या नंतर नाही ना आम्ही दोघं पण साईडला बसलो. इतकी थंड हवा येत होती, इतकं शांत शांत वाटतं ना तिथं. आणि कोणी ट्रॅव्हलिंग वगैरे करत असलं ना तर तिथं माणसं थांबतात. एकदम शांत वातावरण आहे आणि जास्त इथं मंदिरामध्ये गर्दी पण नसते, का तर गावापासून थोडंसं लांब असल्या कारणाने आहे ना जास्त मंदिरामध्ये गर्दी नसते. सचिन आणि मी फिरायला आलो. डोंगरदरा खूप उदास झाले, असं म्हणजे वेगळंच काहीतरी वातावरण क्रिएट झाले, त्यामुळे खूप उदास वाटते. त्याच्यामुळं उदाशी भरली होती मनाला. तर सचिन म्हटले चल आपण बाहेर जाऊन येऊ. आणि फुल पहा. तर महादेवाच्या पिंडीवरती आहे ना गुलाब म्हणजे लाल कलरचं फुल व्हायचं नसतं, तरी काही लोकांना माहिती वगैरे नसेल त्याच्यामुळे वाहिलं जातं. तर म्हटलं चला मग घेऊन येऊया. एक फुल घेतलं मी. तिथून लई अडचण आहे, तिकडे जायला पाहिजे होतं जरा. सचिन रस्ता काढता येत आता. इकडून चला साईडने. इथं लई खड्डा असेल हो. नको इकडं लई खोल आहे, इकडे चला. उतरताच येणार नाही का? येईल. तळ आहे, तळ्याच्या कडेला बसलोय आम्ही शांत निवांत. आज बाहेर जायचा प्लॅन होता पण तो कॅन्सल केला. हिच्यामुळं कॅन्सल झाला. त्याच्यामुळे आज जायचं होतं काळूबाईला, पण मूडच नव्हता असं कुठं जावं म्हणून. असं वाटायचं शांत राहावं फक्त घरी पण नाही, एकांतात कुठेतरी शांत राहू. तर काही इथं एकांतात येऊन बसले दोघं जण. त्याच्यामुळंच तिला म्हटलं इकडं जायचं का तिकडं जायचं का, कुठंच येत नाही. ते झाडं पुढे येते का काय? मला वाटतं ती आहे ना असं बाजत झाडं ही केलेली आहेत आणि ती इकडं तिकडे ऑटोमॅटिक पळतंय थोडंफार. का आतमध्ये फिक्स केलंय ती पण कळणार. आता ती आहे त्याच जागेवर ना, किती वेळ झाली पाणी हालतंय तरी. तसंच असेल मग एखाद्या जागेवरती काहीतरी. तर तुम्हाला झाडं दाखवते मी. तर काही सिस्टीम आहे त्यांची माहिती नाही आहे, पण अगोदर एक दिसलं, परत बरेचसे दिसले. तर झूम करून दाखवते मी तुम्हाला. पहा, हे पहा, असे बरेचसे त्यांनी केलेले आहेत. त्यामध्ये 1, 2, इथं 3 असे बरेचसेच आहेत. झूम केल्यावरती उलट दिसत नाही आहेत. होऊ शकते. मस्तानीचं तळी आहे ना, मस्तानी आंघोळी द्यायची. तर हे तळ आहे ना बाजीराव पेशवेच्या काळातलं आहे. तर ऐतिहासिक काय म्हणता येईल, ऐतिहासिक वारसा. हे गप्प बसा. तर ह्या तळ्यामागं पण एक इतिहास आहे, तो आम्हाला माहिती नाही. आणि ते मंदिर पण आहे ना पुरातन काळातलंच आहे. तर आमच्या नजदीक आहे मंदिर. मस्तानी तळे आणि मस्तानी आंघोळीला यायची असं म्हणतात. मग काय माहिती आता, पूर्वीच्या काळातलं माहिती नाही, पण नाव तर मस्तानीचं तळ आहे. बर
2009 साली झालं आमचं लग्न. तर रेशन कार्डवर इतके दिवस म्हणायचे नाव नाही, पण नाव नोंदणी आहे, पण रेशन आम्हाला भेटत नव्हतं. यश, मी आणि परी आमच्या तिघांची नावं नोंदणीच झाली नाही असं सांगत होते इतके दिवस, पण नोंदणी आहे. आता हे जरांगे पाटलांच्या ज्या सुविधा झाल्यात चालू, काय असेल ते त्याच्या सर्वेनुसार आमची नोंदणी झालेली आहे तिघांची पण धान्य भेटत नाही आहे आम्हाला तरी पण. म्हणजे किती घोटाळा असतोय पहा माणसं. 3 जणांचा म्हणजे आमच्या स्वतःच्या तिघांचा घोटाळा आहे धान्याचा. अवघड असते हा, खूप अवघड असते. मला सांगत होते. अजून एक शोध लागलाय. आमच्या गावात मस्तानीचा वाडा पण आहे हे मला आजच कळलं, आणि तिथून घुंगराचा आवाज येतो हे पण आजच कळलं. असं एक जण मला सांगत होता, म्हणला झोपलं ना की संध्याकाळचं स्वप्न पडतंय म्हणला, आणि स्वप्नात आवाज येतोय म्हणला. त्याला मी म्हणलं अवघडच विषय म्हणलं मस्तानी आली असतं म्हणलं. ह्या गोष्टींवरती कोणाचा विश्वास बसेल? नाही तर नाही बसत. कोणी काही पण बोलतं. आता ती कितव्या शतकात वारली हे कुणाला सांगता येईल का? म्हणजे परफेक्टली असेल, इतिहासात नोंदणी असेल, पण ज्यांनी सांगितलं त्याला तरी माहिती असेल का परफेक्टली? स्वप्न पडतंय म्हणला मला. त्याला स्वप्न पडते, तो विचार करत असेल आणि तो घाबरत पण असेल, त्याच्यामुळे त्याला ते स्वप्न पडत असेल. जवळ राहतो का तो? हा, झोपेत आवाज येतो म्हणला. अरे हे काय चिमण्यांना बसायला केलंय का? बहुतेक चिमण्यांना घर केले की छान ना. ठीक आहे, चालली तर चिमणी तक कॅमेऱ्यात नसेल दिसत, पण समुद्रासारखं पाणी काय खोल असेल पण बरं काही नाही असं फेसाळ खोली आहे बघा ना. हे होऊन तर हे आहे मस्तानीचं तळ आमचं. पहा, तर आज इथं भेट देण्यासाठी आलो. जरा निवांत बसण्यासाठी खूप छान वातावरण, जरा मूड पण फ्रेश झाला. थोडंसं आहे ना, खरंच थोडंफार बाहेर निघलं पाहिजे. घरात म्हटलं ना तर मेमरी काहीतरी वेगळंच वळण घेत असते. आणि आत्ता मी ह्या टप्प्यावरती आहे ना की माझ्या मेमरीला चालना पाहिजे. मला म्हणजे मेमरी स्टॉप नाही झाली पाहिजे. माझ्या मेमरीला मला चालना द्यायची आहे. पण घरातील वातावरणमुळं काय होते ना, मेमरी तेवढ्यापुरतीच माझी मर्यादित राहते, आणि त्याच्यामुळं आहे ना माझ्या मनावर असा दाब येतोय, असं मन मोकळं करावं वाटतंय, आणि काहीतरी करण्याचा म्हणजे प्रयत्न असतो. आणि त्यातून पण वाटचाल जर थांबली तर जे म्हणजे मला काय म्हणायचं आहे, जे काहीतरी करण्याची इच्छा आहे, ज्याच्या मनात कुठलं तरी ध्येय साध्य करायचं आहे, काही कारणास्तव आपण जर तिथं स्टॉप केलं ना, तर बऱ्याच जणांना माहिती असेल की याच्यामुळे मनावर किती परिणाम होत असतो. तर त्याच्यामुळेच मनावर थोडासा दाब येत होता. तर म्हटलं चला कुठंतरी शांत ठिकाणी जाऊन थोडंसं विचार केला पाहिजे. आणि मला आहे ना सारखं विचार करून काम करण्याची सवय आहे. म्हणजे मी उद्या काय करणार, मी आज काय करणार, आज कुठलं शूट करायचं, हे प्लॅन विचार करण्यासाठी आहे ना थोडासा टाईम स्पेस महत्त्वाचा असतो स्वतःला देण्यासाठी. तर त्याच्यामुळे थोडंसं डिप्रेशन होतं. 2 दिवस झाले डिप्रेशनमध्ये होते मी, पण थोडंसं ठीक आहे आता. म्हटलं चला तुमच्याबरोबर ते पण शेअर करावं. तर आमचं मस्तानीच्या तळ्यावरती आज आम्ही आलेलो आहोत, सचिन आणि मी. मला म्हटलं चल जाऊ कुठेतरी बाहेर. काय करायला? फिरायला फिरायला गेलो. फोन तू केलता का? अण्णा भाऊजींच्या याच्यावरून केलता का फोन? होय. खाऊन घे बरं का, ढकलू नको नाकानी. हे पा, आज खायचं नाही. आज दूध काला टाकल्या म्हणून कशी नाटकं चाललेत. खायचं तर असते पण नाटकं त्याला वाटतं म्हणजे मी अंड मटण काही देईल त्याला. मनू काय आज
किती दिवसांनी आली, किती दिवसांनी आली? भूक लागली का? हे पहा, काय पाहिजे तुला? काय भूक लागली तुला? बाहेर येत आमची बाई आहे बिचारी, आमची बाईची लय दिवसांनी आली तू. दूध पेले चोंडीची चोंडीची. थांब, सांगशील दूध. थांब, पी ना सावकाश, पी पी. गार आहे ना तुला, जमच निघाले तर काय. अजून देऊ का दूध तुला? फ्रीज मध्ये. थांब थांब, मागच राख. अजून पाहिजे नव्हतं तुला. तुमचीच कमी होती आयुष्यात. या काय खायला आणले? मला जे खायचं नाही तेच आणले. आम्ही आता भेळ खातोय. एक नंबर त्यातली त्यात. खेळव त्याला, त्याला खेळव. पिलू पिलू तोंडात हात नाही द्यायचं. ते असं असं करायचं. लोळते ना बोट. कसं खेळते. नको बाबा, चिकरल ते मांडू द्या. चिकरल. हात नाही लावायचं बघ मला, हात नाही लावायचा. हे पहा, आता काळू बिस्किट खातोय. बिस्किट. आणि काळूची तब्येत बघा किती सुधारली. साईडला. आणि पिलू पहा, काळू काय करतोय? पिलूचं खाऊन घेतोय. पिलूचं जेवण टाकलेलं हा स्वतःचं पण खातोय आणि पिलूचं पण खातोय.